हॅलो हॅलो एव्हरीवन गॉट द आन्सर? हॅलो हॅलो am I audible to all? Saurabh? Yes. Yes. Okay. Everyone got the answer? Now tell me what is the answer? मॅडम तुम्ही एकदा एक्सप्लेन करा ना. Okay. ठीक आहे. I will explain once again. Now see here. See. This is your flag register. What is the question? That perform logical or operation between 55 and B3. ओके ना आता इथे तुमच्याकडे 3 वेज आहेत. काय की 55 आणि B3 आज आपल्याला माहित झालं काय की कोणत्याही ऑपरेशन मध्ये एक ऑपरेंट ए मध्ये घ्यायचा. सो आपण 55 काय घेतलं ए मध्ये घेतला फॉर एक्झाम्पल. मग B3 तुम्ही डायरेक्टली इमिजिएट ऍड्रेसिंग मोडने द्या, रजिस्टर मध्ये सेव्ह करून तो रजिस्टरला द्या किंवा HL पेअरला स्टोअर करून HL ची एम मेन्शन करा. व्हॉट एव्हर इट मे बी डिपेंडिंग अपॉन द ऍड्रेसिंग मोड यू कॅन डू दॅट. नाव सी आता 2 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आपल्याला आता काय करायचं लॉजिकल ऑर ऑपरेशन परफॉर्म करायचे. लॉजिकल ऑर ऑपरेशनला मी मराठीतून तुम्हाला एक लाईन सांगितली होती कुठली एक जरी 1 असेल ऍडिशन मध्ये तर तुमचा आन्सर काय येणार 1 येणार. नाव सी हिअर 1 is 1 so 1 or with 1 1 0 1 1 1 0 1 0 0 0 फक्त एक 1 पाहिजे मिनिमम 1 एक 1 जरी पाहिजे असेल तरी आन्सर तुमचं काय येईल 1 येईल. सी हिअर 1 + 1 1 0 + 1 1 0 1 0 1 + 0 1 and 0 + 1 1. सो हे आन्सर कसं आलं हे कळालं का? इथं कुणाला डाऊट आहे का की हे आन्सर F7 कसं आलं ते? हे बघा डाऊट असेल तर लगेच विचारा, आपण इथं क्लिअर करू. इथं कुणाला डाऊट आहे का? हो का नाही सांगा बरं फास्ट. ओके नो डाऊट. नाव सी मग आता हे 1 1 1 ची व्हॅल्यू किती आली 15 आली. 8 आणि 4 12 आणि 2 14 आणि 1 15. So how I can represent 15 in hexadecimal with letter F. Okay and 1 1 1 is nothing but your 7. ना आता पुढे जाऊन तुम्हाला काय विचारलंय अकॉर्डिंग टू दॅट मॉडिफाय द फ्लॅग रजिस्टर. ओके मग आपल्याकडे फ्लॅग रजिस्टर काय हाय. ओके हे तुम्हाला ऑलरेडी आता माहित पाहिजे. आपण हा कधी आर्किटेक्चरच्या वेळेस स्टडी केलेला आहे. होप सो की तुम्ही रेग्युलरली रिवाइज करता आणि फ्लॅग रजिस्टर तुम्हाला हे पूर्ण बिट्स क्लिअर आहेत की D0 म्हणजे कॅरी असणार, D1 म्हणजे डोंट केअर असणार आणि नसेल तर ते आजपासून परत प्रॅक्टिस करायची त्याची. नाव सी आता कॅरी बीट कधी सेट होतं आयदर हे बीट आहेत 0 असतील किंवा 1 असतील. आता आपण बघू की कॅरी बीट 1 कधी असतं जर कॅरी जनरेट झाली तर. आता इथं बघा 8th बीट मधून काही जनरेट झालंय का 1 किंवा 1 कॅरी नाही झालेली म्हणून हे बीट काय आलं 0 आलं. नाव आता याच्यासाठी एक ट्रिक सांगते. सी लॉजिकल ऍडिशन मध्ये तुमचं एकच बीट डेटा असतो. आन्सर जे येतं ते 1 बीट येतं म्हणजे हायेस्ट केस काय असू शकते इथं 1 + 1 असू शकतं पण 1 + 1 सुद्धा लॉजिकल मध्ये काय तुमचं 1च आहे. ओके तेच जर बायनरी ऍडिशन असते तर आपण काय म्हणतो 1 + 1 10 म्हणजे 0 विथ कॅरी 1. ओके म्हणजे त्या केसमध्ये कॅरी जनरेट होती. म्हणजे बाय डिफॉल्ट आता तुम्ही लॉजिकल मध्ये काय लक्षात घ्यायचंय की कॅरी बीट आणि ऑक्झिलरी कॅरी बीट हे तुमचे कोणतेही लॉजिकल ऑपरेशन्स असू दे आयदर ऍडिशन असू दे किंवा ऑर ऑपरेशन असू दे तुमचं 0 येणार आहे. ओके सो आता आपल्या या एक्झाम्पल साठी बघा इथे मी तुम्हाला कन्फ्युज नाही करत जास्त. सी हिअर 1 आता हे आपलं आन्सर आलं. इथून 8th बीट मधून काही जनरेट झालंय का 9 बीटचं आन्सर आलंय का नाही म्हणजे काय कॅरी जनरेट झालेली नाहीये. कॅरी जनरेट नाही झाली म्हणजे माझा आन्सर काय आलं कॅरी फ्लॅग साठी हा बीट काय आला माझा 0 आला. हे समजलं का सगळ्यांना? यस किंवा नो इथं स्क्रीनवर लिहा किंवा माईकने सांगा किंवा Yes. चॅट बॉक्स मध्ये द्या. ओके यस सगळ्यांना काय आलं कॅरी बीट काय आलं 0 आलं का कारण की 8th बीट मधून माझी कॅरी जनरेट झाली नाही. D1 D3 आणि D5 हे कंपल्सरी 0 घ्यायचे आहेत कारण की ते बीट अजून आपण डिफाईन केलेले नाहीयेत. सो आपण ते बीट पण काय घेतले हे 0 झालं हे 0 0 0. नाउ सी अबाउट द पॅरिटी फ्लॅग. पॅरिटी फ्लॅग म्हणजे काय असतं 2 पॅरिटी असतात इव्हन आणि ऑड. जर तुमच्या आन्सर मध्ये आता आपला आन्सर काय आलंय 1 1 1 1 0 1 1 1 इव्हन नंबर ऑफ वन्स असतील तरच हे बीट सेट होतं म्हणजे 1 असतं. आता किती वन्स आहेत बघा 1 2 3 4 5 6 7. नाउ टेल मी 7 इज ए ऑड नंबर और इवन नंबर? इवन आहे का ऑड आहे 7? व्हेरी गुड Odd आहे. ऑड असल्यामुळे मग पी बीट काय झालं तुमचं 0 झालं. हे सेट कधी होतं जर इवन नंबर ऑफ वन्स असतील तर पण आपल्या तर आन्सर मध्ये ऑड आहेत म्हणून हे बीट काय झालं तुमचं सी हिअर आय विल कॉपी दॅट. इथं मी लिहिते म्हणजे तुम्हाला ते लगेच कम्पेअर करता येईल. सी हिअर आता
हे 4 बीट आहेत आपल्याकडे. नाव सी कॅरी फ्लॅग तर तुमचं काय झाला 0 झाला. D1 बीट आपण काय करतोय 0 कन्सिडर करतोय. पॅरिटी फ्लॅग आता काय आपले ऑड नंबर ऑफ वन्स आहेत म्हणून हे 0 येईल. D3 तर काय तुमचं 0 म्हणजे लोअर 4 बीट तुम्हाला काय मिळाले 0. याचा इक्वॅलंट आपण काय लिहिणार 0. ओके नाव सी हिअर. D4 म्हणजे काय ऑक्झिलरी कॅरी. ऑक्झिलरी कॅरी म्हणजे काय 4th बीट कडून 5th बीट कडे जर कॅरी जनरेट झाली तर हे सेट होतं. आता आपल्या केसमध्ये होईल का जनरेट 0 + 0 0 काही कॅरीचा विषयच नाहीये. गुड नाही. सो त्यामुळे मग इथं काय असेल बरोबर आहे नो. सो इथं काय असेल हे बीट काय असेल ऑक्झिलरी कॅरीचं तुमचं काय आलं 0 आलं. नाव सी D5 तर बाय डिफॉल्ट काय घेतलंय आपण डोंट केअर आहे म्हणून 0 घेतलंय. नाव D6 म्हणजे काय बघा 0 फ्लॅग आहे. 0 फ्लॅग म्हणजे काय जर सगळे 8च्या 8 बीट जर आन्सर मध्ये 0 आले तरच हे सेट होतं. आता आपल्या आन्सर मध्ये सगळे 8 बीट 0 आलेत का नाही. हे 2 1 आहेत म्हणजे काय 0 नाही आहेत. सो 0 नाही आहेत म्हणजे 0 फ्लॅग तुमचा काय आला 0 आला. आणि साइन फ्लॅगला कन्फ्युज होऊ नका. इथं फक्त लक्षात घ्या की MSB ऍज इट इज कॉपी करायचं. इथं जर 1 असेल तर साइन फ्लॅग तुमचा 1 येणार. 8th बीट जर तुमचा आन्सर मध्ये 0 असेल तर साइन फ्लॅग 0 येणार. आता तुम्ही सांगा 8th बीट काय तुमच्या आन्सर मध्ये 1 आहे. ओके सो म्हणून 8th बीट काय आलं तुमचं 1 आलं. मी आता ह्याचा जर इक्वॅलंट काढायचं म्हणलं या 4 साठी मला हेक्स इक्वॅलंट काय मिळेल याच्यासाठी टेल मी. गुड 8. ओके ना आणि या ह्याच्यासाठी काय मिळेल 0. सो व्हॉट इज माय स्टेटस ऑफ फ्लॅग और व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ माय फ्लॅग रजिस्टर 80. ओके सो ऑप्शन मध्ये फक्त तुम्हाला 80 असेल. ओके देन यू हॅव टू टिक मार्क टू दॅट 80. आता हे सांगा हे कळालं का नाही. येस ऑर नो. हॅलो सगळ्यांना. ओके and last instruction बघा override 8 bit means immediate 8 bit data is or with accumulator value and whatever is the result is there it is stored into the A. now आता तुमच्यासाठी होमवर्क आहे. लगेच मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा लेक्चर होऊ दे पण लगेच लेक्चर आहे का तुम्हाला ठीक आहे 12 पर्यंत मेसेज करा. BB ची फ्लॅग रजिस्टर काय येणार तुमच्यासाठी. सी हिअर 1 प्लस एक जरी 1 असेल तर आउटपुट काय आलं 1 1 0 1. ओके 1 1 0 1. सो व्हॉट विल गेट द आन्सर आफ्टर परफॉर्मिंग ऑर ऑपरेशन BB. नाउ इट इज होमवर्क फॉर यू दॅट what is the status of flag register for this answer. या आन्सर साठी तुम्हाला मला फ्लॅगची व्हॅल्यू सांगायची. ओके मॅडम दाखवा किती सी स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास तर या स्लाइडचा. ओके आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. रोल नंबर आणि स्टेटस ऑफ फ्लॅग फक्त सांगा. या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत पण याच्यातून तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामुळे कोणाचं तरी बघून सांगायचं असं अजिबात नाही करायचं. तुम्ही सॉल्व्ह करा स्वतः. तुम्हाला जर सॉल्व्ह करताना कुठं वाटलं की हे समजत नाहीये तर त्या केसमध्ये मला डायरेक्टली विचारा की मॅडम हे नाही कळालं सो दॅट की तुमची कन्सेप्ट तिथे क्लिअर होईल. अदरवाईज कोणाचं तरी व्हॅल्यू सांगून तात्पुरती म्हणजे हे करता असं अजिबात नाही करायचं. ओके सो वी विल स्टॉप हिअर. तुम्हाला नेक्स्ट लेक्चर असेल सो प्रेझेंटीचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला सेंड करा. ओके सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. आपलं अगेन सेकंड लेक्चर एक आहे आय थिंक सो 12:30ला आहे वाटतं. ओके सो त्या केसमध्ये आपण राहिलेल्या पुढच्या इन्स्ट्रक्शन्स बघू. सो आज 2 लेक्चर्स आहेत MMCचे. मॅडम 84 म्हणजे 8 आणि 4 येते का. ओके आय विल रिप्लाय नंतर मी सांगेन रिप्लाय. सगळ्यांचे येऊ देत आधी. ओके